करवीर तालुक्यातील सांगरूळ इथले सर्जेराव गणपती तोरसकर यांनी मंगळवारी पहाटे आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी 7:30च्या सुमाराला नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी CPRला आणलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण रुग्णालयात उपलब्ध शववाहिकेत डिझेलच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. यानंतर नातेवाईकांनी CPRमधील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दाद दिली नाही. 11:30 वाजण्याच्या सुमाराला S-न्यूजसह अन्य माध्यमांचे पत्रकार घटनास्थळी पोहोचताच प्रशासन जागं झालं. त्यानंतर दुसरी शववाहिका उपलब्ध करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या सगळ्यात तब्बल 3 तास सर्जेराव तोरसकर यांच्या मृतदेहाची हेळसांड झाल्यानं नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. आजसुद्धा या प्रकाराचे पडसाद उमटले. कोल्हापुरातील हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी डिझेल अभावी शववाहिका बंद असण्याचा प्रकार लज्जास्पद असल्याचं सांगितलं. राज्याचे आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूरचे असताना CPRची आरोग्य यंत्रणा त्यांना सांभाळता येत नसेल तर महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था हे दोघे कशी सांभाळणार असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय. काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा एक भोंगळ कारभार उघडकीस आला की CPRमध्ये एक मृतदेह साधारण 3-3 तास शववाहिकेमध्ये पडून होता. तर त्या नातेवाईकांनी हा मृतदेह का हलवला नाही किंवा का हलवत नाही या संदर्भात विचारल्यानंतर की शववाहिकेमध्ये डिझेल नाही अशी उत्तरं त्या नातेवाईकांना मिळाली. प्रामुख्याने बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याला एक आरोग्यमंत्री तसंच एक वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी दोन आरोग्याची मेन खाती या जिल्ह्याला लाभलेले असताना या जिल्ह्याचा कारभार आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोठे चाललेला आहे हे उघडकीस येते. वास्तविक बघायला गेलं तर 2-4 दिवसापूर्वी ज्या खाजगी टेस्टच्या संदर्भात एक प्रकरण इथं उघडकीस आलं तर अशी जर काही प्रकरण उघडकीस येत असतील तर मग पैशाच्या मागण्या धावणारी आरोग्य यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहे की सेवेच्या मागे धावणारी यंत्रणा कार्यरत आहे हे प्रामुख्याने बघणं फार गरजेचं होईल. आरोग्यमंत्र्यांना जर का आपला जिल्हा जर काय सांभाळता येत नसेल तर ते राज्य काय सांभाळणार आहेत. या आपण या ज्या कालच्या घटनेचा आहे तो पूर्ण जाहीर स्वरूपात निषेध व्यक्त करतोय. सर्वसामान्य नागरिक CPRकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून किंवा आरोग्य व्यवस्था चांगली तत्पर मिळेल, मोफत मिळेल या अनुषंगानं या CPRकडे बघत असतात. परंतु अशा पद्धतीनं जर काही आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये असा जर काही कारभार सुरू असेल तर तो कदापिही सहन केला जाणार नाही. 3-3 तास मृतदेहाची अवहेलना या कोल्हापूर जिल्ह्याला होत असेल तर आरोग्यमंत्री किंवा 2 आरोग्यमंत्री कोल्हापूरला असताना पालकमंत्री कोल्हापूरचे असताना हे काय करतात हे नजरेला येते. CPRमध्ये डिझेलला जर पैसे नसतील तर येणारा लाखो करोड रुपये हे कुठे जातात ह्याचा विचार केला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, लॅबचे प्रकरण आहेत, लॅबला बाहेर जाणार हा प्रकरण परवा बाहेर काढलेला आहे. असे कितीतरी प्रकरणं या CPRमध्ये असतील तर याचा गांभीर्याने विचार जनतेने केला पाहिजे. दरम्यान आज या संदर्भातील वृत्तांकन करताना CPRमधील सुरक्षा रक्षकांकडून अडथळे आणण्याचा प्रकार घडल्यानं सुरक्षा रक्षक आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यात वाद झाला. CPRचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.